आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या वतीने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। जुनी कोतवाली भाजी बाजार परिसरात शोभायात्रेच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या सोहळ्यात समाजातील मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात भावी भक्तांनीही सहभाग नोंदविला। पाहूया सविस्तर रिपोर्ट। विदर्भ रत्न परमपूज्य वाणी भूषण धर्माचार्य भगवताचार्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण श्री कणेकरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संगीतमय भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला। या सप्ताहात दररोज विविध धार्मिक प्रसंग सादर करण्यात आलेत। या प्रवचनात महाराजांनी ध्रुव बाळाची कथा तसेच भगवान शिव आणि पार्वती विवाह सोहळा यांचे सुंदर वर्णन केलेत। प्रमुख यजमान म्हणून नितीन दाऊदपुरे, श्री पुंडलिकराव काळे आणि नितीन उमाडे यांनी आपली भूमिका बजावलीत। या कार्यक्रमात दररोज दुपारी 3 ते 7 वाजता प्रवचन होतात, तर संध्याकाळी हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सर्व संत मंडळी, धर्माचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार जेव्हा आक्रमण होतं तेव्हा प्रखर वारीने आम्ही त्याच्यावर भडीमार करून आपले हिंदू संस्कृतीचं फाउंडेशन कसं मजबूत होईल त्या माध्यमानं धर्माचार्यांचे आम्ही संमेलन घेतो। त्या पद्धतीनं मंथन होती संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी या माध्यमाने आम्ही त्यात मंथन करतो आणि मंथन करून आणि आम्ही त्यांचा सगळा प्रचार पोहा करतो। लक्षात घ्या। आणि महाराज मला एक सांगा, वारी म्हटलं की आपण दरवर्षी वारीला जातो। बरोबर मध्ये आपण सांगितले की पंढरीचा वारकरी जो आहे ना बरोबर सर्वात महन आहे आणि त्याच्या पुण्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही। आता आपल्या या महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन वारकऱ्यांकरता बरेचशा सोयी उपलब्ध करून बरोबर आपली वारी आणि आधीची वारी त्याच्यामध्ये बरेचसे फरक आले। बरोबर मला असं वाटते का शासनाने जर सनातन वैदिक धर्माला जर आपलंसं केलं आणि जे कथाकार भागवतकार मंडळी आहेत यांच्या संलग्नाने आणि त्यांच्या कृपाप्रसादाने जर शासन चाललं तर निश्चितच चांगले ते प्रसिद्ध आपलं काय असतं नेमकं शासन धर्म कारण राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहे। छत्रपती शिवाजी महाराज असताना रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबाराय होते। राजकारण आणि धर्मकारण हा अनादिकालचा सिद्धांत आहे। महाभारताचा पर्वकाळ जरी पाहिला भगवान गोपाल कृष्णाची नीती, धर्मराजाचं राजकारण आणि भीष्माचार्यांचं सांगणं ह्या सगळ्याच्या गोष्टीचा अनादिकालपासून आपली परंपरा चालू आहे। त्याच्यामुळे चंद्र सूर्य तोपर्यंत वारकरी संप्रदाय सनातन संस्कृती अबाधित टिकून राहणार। अनंत काळ जरी समजा बरेचसे संकट येतात पण आपले जे काही भगवंताचे जे ठेवण आहे परित्राणाय साधूनाम या नियमाप्रमाणे भगवंत सर्वांचं रक्षण करतो। आणि या उलट जर सांगायचं झालं तर शास्त्रकार वर्णन करतात धर्म रक्षती रक्षता, धर्मच तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करतो। म्हणून प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे। दररोज जेवतो त्याचं नाव प्रकृती आहे, दररोज जेवतो त्याचं नाव प्रकृती आहे, दुसऱ्याच्या ताटातून हिसकून घेतो त्याचं नाव विकृती आहे। पण आपल्या घासातला घास जर दुसऱ्याला दिला त्याचं नाव हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे। हे सर्व करत असताना आपली आई जरी सावडी असली तिच्या तुम्हा सर्वांचं कार्य आहे, फक्त धर्माचार्य कीर्तनकाराचं नाही, तमाम हिंदू समाजाचं काम आहे। आपली हिंदू संस्कृती सनातन संस्कृती अजरामर कशी राहील याच्याकडे सर्वांना लक्ष लावा। संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य शोभायात्रा, धार्मिक सादरीकरण आणि समाजातील उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याची भक्तिमय पर्वणी झाली। भविष्यातही अशीच एकात्मता व धार्मिक उत्सव साजरे होत।